नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर संतोष दळवी. स्मार्ट क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आहे. तर लास्ट लेक्चरला आपण काय काय बघितलं. लास्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 हे आपण बघितलेले आहे आणि क्वेश्चन नंबर 3 पण आपला लास्ट लेक्चरपर्यंत झालेला आहे. ओके, तर आता ह्या लेक्चरमध्ये मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे क्वेश्चन नंबर 4 ऑनवर्ड्स अँड बेसिक जास्त नाही आहे. बेसिक फॉर एक्झरसाइज 1.2साठी जेवढं काही बेसिक आहे तेवढं मी ह्या सेशनमधून तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर आपल्या चॅनलचं नाव आहे स्मार्ट क्लास. ओके, मॅथमॅटिक्स पार्ट नंबर 1 आपला हा चालू आहे. ओके, आता मॅथमॅटिक्स पार्ट नंबर 1 चालू आहे. इथे महाराष्ट्र बोर्ड न्यू सिलेबस 21-22 विथ प्रिवियस इयर डिलेटेड पोर्शन, म्हणजे 25% मागच्या वर्षी जो डिलेट केलेला पोर्शन कोरोना पॅन्डेमिकमुळे त्याच्या सकट मी सगळं शिकवणार आहे तुम्हाला. ओके, फक्त मला टाईम लागेल जरा, तर तुम्ही यू कॅन अंडरस्टँड. ओके, तर चॅप्टर नंबर 1 आपला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. पार्ट नंबर हा आपला 4 राहणार आहे आणि इंस्टाग्राम माझी ID आहे मयूर_दळवी_1330. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला या IDवर मेसेज करू शकता. ओके, तर आता वळूयात क्वेश्चन नंबर 4कडे. क्वेश्चन नंबर 4 एक्झॅक्टली आता काय आहे. आता मी कालपर्यंत क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला शिकवले, त्यात 4 पॉईंट्स इन्वॉल्व होते. त्याच्यामध्ये त्या 4 प्रॉपर्टीजचा मोस्ट इम्पॉर्टंट यूज होता. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेलं की तुम्हाला पार्ट नंबर जो 1 आहे, पार्ट नंबर 1 तो कम्प्लिटली वॉच करायचं आहे, तेव्हाच तुम्हाला हे पुढचं समजणार आहे. अदरवाईज काही एक समजणार नाही आहे. ओके, तर चला मी आता तुम्हाला तिकडे घेऊन जातो आहे. क्वेश्चन नंबर 4कडे आता घेऊन जातो. क्वेश्चन नंबर 4 जो आहे, क्वेश्चन नंबर 4 आता तो पाहूया काय दिला आहे. बुक तुमच्याकडे असेल अशी मी आशा बाळगतो. ओके, द इफ दिस स्टेटमेंट PQ आर द ट्रू स्टेटमेंट and RS are the false statement, then determine the truth value of the following. म्हणजे इथे काय सांगितलं आहे, P आणि Q आहेत ना, त्याचे ट्रथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू म्हणजे T आहे, आणि R आणि S आहे त्याची ट्रथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे म्हणजे F आहे. ओके, फक्त ती P आणि Qच्या जागी आपल्याला T टाकायचं आहे आणि R आणि Sच्या जागी आपल्याला F टाकायचे आणि बाकी आहे तसं आपल्याला सॉल्व करायचं आहे. आणि फक्त लास्टला आपल्याला काय काढायचे, ट्रथ व्हॅल्यू, आपल्याला आन्सर त्याचा काढायचे. ट्रथ व्हॅल्यू म्हणजे लास्टला आपला आन्सर काय येणार आहे, T और F, T किंवा F या दोनपैकीच कोणता तरी एक आन्सर आपला येणार आहे. तर चला वळूया, आपण बघूयात क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 त्यातला पहिला सब क्वेश्चन काय आहे, P और Q अँड R. P और Q अँड R. ओके, P और Q अँड R हा आपला पहिला सब क्वेश्चन आहे. P और Q अँड R. ओके, तर आता बघूयात. मी काय तुम्हाला बोललो, P आणि Qच्या जागी आपल्याला काय पुट डाऊन करायचं, मी इथे लिहून ठेवतो. P आणि Qच्या जागी क्वेश्चनमध्ये ऑलरेडी सांगितलेलं T आणि R आणि Sच्या जागी काय आपल्याला F म्हणजे फॉल्स ट्रथ व्हॅल्यू ही पुट करायचे. तर P और Q अँड R, तर P आणि Qच्या जागी T आणि Rच्या जागी मला F पुट डाऊन करायचे. तर T आणि हे सिम्बॉल मी आहेत तसेच ठेवतो. ओके, फक्त मी व्हॅल्यू एक्सचेंज करतो. P आणि Qची व्हॅल्यू Tने एक्सचेंज केली आणि Rची व्हॅल्यू मी कशाने एक्सचेंज करतो आता, Fने. ओके, तर आता वळूया पुढे. देअरफॉर इथं T और फर्स्टली तर ब्रॅकेट पूर्ण सॉल्व करून घ्या. तर T अँड F, अँडचा जो रूल असतो फर्स्ट पार्ट जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्लीज जो पहिला पार्ट आहे, फर्स्ट पार्ट तो वॉच करा, त्याच्यानंतरच हे वॉच करा, नाहीतर तुम्हाला काही एक समजणार नाही. तर अँडचं जी कंडिशन असते म्हणजे काय, कंजक्शनचा जो रूल असतो, मी तिथे कीवर्ड्स लिहून ठेवलेलं, बोथ आर ट्रू म्हणजे जेव्हा जर दोन्ही ट्रथ व्हॅल्यू जर ट्रू असतील, दोन्ही साईडला जर ट्रू असेल, तेव्हा त्याचा आन्सर काय लिहायचा असतं आपल्याला, ट्रू. अदरवाईज त्याचा आन्सर फॉल्स. बट इथे काय, इथे T आहे आणि इथे F आहे, बट इथे बोथ साईडला ट्रू आहे का, म्हणजे बोथ आर ट्रू आहेत का, इथे नाही आहेत, म्हणून याचा आन्सर काय येईल, फॉल्स येणार आहे. ओके, तर आता बघा T और F जो ऑरची जी कंडिशन असते ती काय असते, ॲटलिस्ट वन ट्रू. ओके, ॲटलिस्ट वन ट्रू ही असते ऑरची कंडिशन. आणि T और F. ओके, T और F नंतर मग आता बघा, ॲटलिस्ट वन ट्रू म्हणजे कमीत कमी एक ट्रू पाहिजे, म्हणजे इथे आता कमीत कमी एक ट्रू म्हणजे आता येते बघा, ॲटलिस्ट वन ट्रू म्हणजे कमीत कमी एक, दोन पण चालतील. बट इथे ऑलरेडी एक आहे ना, इथे ऑर म्हणजे
असा साईन. ओके, ऑलरेडी फर्स्ट पार्टमध्ये सगळं मी डिस्कशन केलं आहे, ते फर्स्ट पार्ट वॉच करा. ऑर म्हणजे असं साईन असतं, ऑरसाठी हा साईन यूज करतो. डिसजंक्शनची ती प्रॉपर्टी असते. टी ऑर एफ म्हणजे ॲटलिस्ट 1 ट्रू, इथे 1 ट्रू तर आहे म्हणून ह्याचं डायरेक्टली आन्सर काय लिहू आपण, ट्रू. ओके, आणि मग आता फायनल आन्सर काय येणार आहे, इथे मी डायरेक्ट असा आन्सर लिहितो आहे. आन्सर पी ऑर क्यू अँड आर इज इक्वल टू टी, असा आपला फायनल आन्सर असं लिहायचं आहे. मी प्रत्येक वेळी नाही लिहिणार, ते तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट समजला असेल, हा आन्सर समजला असेल. तर आपला हा इथपर्यंतच आन्सर आहे, हा क्वेश्चन होतो एंड. तर वळूया पुढच्या क्वेश्चनकडे, सेकंड सब क्वेश्चन. ओके, सेकंड सब क्वेश्चन काय दिलं आहे ते नक्की पुस्तकात बघा. पी इम्प्लाइज क्यू ऑर आर इम्प्लाइज एस. पी इम्प्लाइज क्यू ऑर आर इम्प्लाइज एस. ओके, आता तर ह्याचं बघा, इथे आता मी सोल्युशन लिहितो. आता इथं पी आणि क्यू आपल्याला रिप्लेस करायचे टीने, तर फर्स्टली हे करून घेऊयात आपण. ओके, टी इम्प्लाइज क्यू ऑर एफ इम्प्लाइज एफ. ओके, तर आता बघा पुढे, टी इम्प्लाइज टी, जी इम्प्लाइजची जी प्रॉपर्टी असते ती काय असते, जेव्हा फर्स्ट टी पाहिजे म्हणजे ट्रू पाहिजे आणि सेकंड टर्म काय पाहिजे, सेकंड म्हणजे पीची व्हॅल्यू जी असते ती ट्रू पाहिजे आणि क्यूची जी व्हॅल्यू असते ती फॉल्स पाहिजे, तेव्हा त्याचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स. अदरवाईज त्याचा आन्सर ट्रू येणार आहे. ओके, म्हणजे पहिली टर्म टी पाहिजे आणि दुसरी टर्म एफ पाहिजे, तेव्हा त्याचा आन्सर येणार आहे फॉल्स. बट इथे तसं नाही आहे, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, ट्रू येणार आहे. अदरवाईज मी इथे लिहून ठेवलं, अदरवाईज त्याचा आन्सर ट्रू येतो, म्हणून इथे मी ट्रू लिहिला आणि इथे व्ही म्हणजे ऑर, मी व्ही बोलतोय चुकून, सॉरी फॉर दॅट. इथे टी ऑर इथे एफ इम्प्लाइज एफ. इथे इम्प्लाइजची कंडिशन काय, मी इथे जर टी असता इथे, तर मी डायरेक्टली याचा आन्सर फॉल्स लिहिला असता. बट इथे टी नाही आहे इथली, तर ही कंडिशन तर बरोबर आहे, बट इथे टी नाही आहे म्हणून त्याचा आन्सर मी काय लिहिन, डायरेक्ट ट्रूच लिहिणार आहे. ओके, त्याचा आन्सर मी ट्रूच लिहिणार आहे. बट आता फायनल आन्सर बघूया, टी ऑर टी. मी टी ऑरची जी कंडिशन इथे सांगितली, ॲटलिस्ट 1 ट्रू, कमीत कमी 1 2 पण चालतील. इथे 2 आहेत म्हणून त्याचा आन्सर डायरेक्टली ट्रू लिहायचा. ओके, तर हा आपला झाला फायनल आन्सर. तुम्हाला असं फायनल आन्सरमध्ये असं प्रत्येक ठिकाणी लिहायचं आहे. ओके, तर चला वळूया पुढे वेळ न घालवता. क्वेश्चन नंबर थर्ड सब क्वेश्चन आता आपण बघूया. थर्ड सब क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन काय ते नीट वाचा. क्यू अँड आर ऑर पी, क्यू अँड आर ऑर निगेशन ऑफ पी, सॉरी इथे निगेशन आहे, ऑर निगेशन ऑफ पी अँड एस, निगेशन ऑफ पी अँड एस. ओके, तर आता ह्याचं सोल्युशन काय येणार आहे बघा, क्यू अँड आर ऑर निगेशन ऑफ पी अँड एस. तर क्यू आणि पी क्यू आपल्याला रिप्लेस करायचं टीने, तर ते फर्स्टली तर तीच आपली कंडिशन राहणार आहे, ते आपण रिप्लेस करायचं आहे फर्स्टली. ओके, इथे ऑर इथे निगेशन ऑफ टी अँड इथे एस आपण कशाने रिप्लेस करायचं आहे, एफने. तर मी हे केलं. ओके, नीट एकदम काळजीपूर्वक करायचं. जर टीचा एफ जरी झाला तरी आन्सर चुकू शकतो. ओके, तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे, टीचा एफ होता कामा नये. तर टी अँड एफ नंतर मग असं मी त्याची फक्त रिप्लेस केल्या व्हॅल्यू कशाने, टी आणि एफने त्याच्या व्हॅल्यू रिप्लेस केलेल्या आहेत. ओके, तर पुन्हा एकदा बघतो, टी अँड एफ ऑर निगेशन ऑफ टी अँड एफ. ओके, तर आता वळूया पुढे वळल्यानंतर इथे टी अँड एफ, टी अँडची जी कंडिशन असते ती बोथ आर ट्रू असते, बोथ आर ट्रू. मग इथे दोन्ही ट्रू आहेत का, नाही आहेत, म्हणून त्याचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. ओके, तर ऑर जसं आहे तसा इथे निगेशन ऑफ टी म्हणजे काय असतं, निगेशन ऑफ टीचा आन्सर येतो फॉल्स. म्हणजे निगेशन म्हणजे काय असतं, मी ऑलरेडी फर्स्ट पार्टमध्ये सांगितलेलं अपोजिट. टीचा अपोजिट काय आहे, फॉल्स, आणि निगेशन ऑफ एफ काय येणार आहे, टी, ट्रू. ओके, तर हे आपल्याला समजून घ्यायचं, निगेशन ऑफ टीचा आन्सर येणार आहे फॉल्स. इथे अँड जसं तसं आहे तसंच, आणि हे एफ पण आहे तसंच. ओके, हा एफ हा एफ. ओके, तर आता बघा, हा एफ मी जसं तसं ठेवला, इथे ऑरचा इथे साईन म्हणजे व्ही इथे दिला, आणि एफ अँड एफ अँडची जी कंडिशन असते बोथ आर ट्रू पाहिजे. जर इथे दोन्हीकडे ट्रू असता तर इथे मी आन्सर डायरेक्ट ट्रू लिहिला असतं, बट अदरवाईज त्याचा आन्सर येणार आहे फॉल्स. ओके, तर एफ ऑर एफची जी कंडिशन असते, ती काय असते, ऑरची कंडिशन काय असते, ॲटलिस्ट 1 ट्रू, कमीत कमी 1 ट्रू पाहिजे, तेव्हा त्याचा आन्सर ट्रू, अदरवाईज त्याचा आन्सर फॉल्स. बट इथे एक पण एफ नाही, टी नाही आहे, म्हणून त्याचा आन्सर डायरेक्टली फॉल्स. ओके, धिस इज आवर फायनल आन्सर. खूप सिम्पल आहे, फक्त ते आपल्याला कंडिशन्स, मी जे कीवर्ड्स लक्षात ठेवले ना, कीवर्ड्स तुम्हाला सांगितलेले, ते फक्त तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहेत, बाकी ऑल राईट. ओके, तर चला बोलूया पुढे. क्वेश्चन नंबर 4th सब क्वेश्चन, पी इम्प्लाइज क्यू अँड
निगेशन ऑफ आर, पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन ऑफ आर. ओके, तर आता हा क्वेश्चन बघा एक्झॅक्टली याचा आन्सर काय येणार आहे. फर्स्टली तर आपल्याला पी क्यू आपल्याला रिप्लेस करून घ्यायचे आहेत, तर मी ही रिप्लेस करतो आहे इथे अँड निगेशन ऑफ ॲप, निगेशन ऑफ ॲप. ओके, तर टी इम्प्लाइज टी, टी इम्प्लाइज टीची इम्प्लाइजची जी प्रॉपर्टी असते ते फर्स्ट टर्मला टी पाहिजे, सेकंडला फॉल्स पाहिजे, तेव्हा त्याचा आन्सर येणार आहे फॉल्स, अदरवाईज त्याचा आन्सर काय येणार आहे ट्रू येणार आहे. ओके, तर आता इथे मी काय केलं, इथे फर्स्ट टर्मला टी तर आहे, ही तर कंडिशन राईट आहे, बट सेकंड टर्मला इथे फॉल्स नाही, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे ट्रू येणार आहे. जर अशी कंडिशन असेल फर्स्ट टर्मला टी आणि सेकंड टर्मला फॉल्स, तेव्हा त्याचा आन्सर फॉल्स येतो, अदरवाईज त्याचा आन्सर काय येतो ट्रू येतो. ओके, तर इथे मी आन्सर याचा ट्रू लिहिला अँड जसं तसं इथे कॉपी केला. निगेशन ऑफ एफचा मी इथे मगाशीच सांगितलं, निगेशन ऑफ एफ काय येणार आहे टी. ओके, तर टी अँड टी, टी अँडची जी कंडिशन असते बोथ आर ट्रू, म्हणजे दोन्हीकडे ट्रू, तर इथे दोन्हीकडे ट्रू आहेत म्हणून त्याचा आन्सर काय येणार ट्रू. दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, तर खूप सिम्पल आहे यार, खूप सिम्पल आहे. ओके, तर मी आता वळतो आहे पुढे जरा. क्वेश्चन नंबर फिफ्थ सब क्वेश्चन. आता मी इथे आलो आहे फिफ्थ सब क्वेश्चनकडे. तर फिफ्थ सब क्वेश्चन एकदम नीट वाचून घेऊयात आधी पहिला. निगेशन ऑफ आर, निगेशन ऑफ आर डबल इम्प्लाइज पी, निगेशन ऑफ आर डबल इम्प्लाइज पी ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू, इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. ओके, तर आता याचा आन्सर बघूयात. आता याचा आन्सर निगेशन ऑफ आर डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. ओके, इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू, हां राईट आहे. तर आता बघूया ते आपण फर्स्टली तर फर्स्ट आपली काय म्हणजे मेथड काय राहणार आहे सगळं रिप्लेस करायचं आहे. तर फर्स्टली मी रिप्लेस करतो आहे. ओके, इथे पीच्या जागी मी काय लिहिणार आहे, पीच्या जागी लिहिणार आहे मी टी. ओके, हे ब्रॅकेट कंप्लीट इथे इम्प्लाइज द साइन निगेशन ऑफ पी क्यू आणि टी. ओके, तर आता इथे बघूयात निगेशन ऑफ एफचं निगेशन काय येणार आहे टी इम्प्लाइज डबल इम्प्लाइज टी डबल इम्प्लाइज टी असं येणार आहे. ओके, आणि इथे इम्प्लाइज निगेशन ऑफ टी म्हणजे काय एफ. ओके, तर आता मी इथे सोडवतो, याचा आन्सर मी आता पुढे इथे कंटिन्यू करतो आहे. ओके, मी इथे कंटिन्यू करतो. तर टी डबल इम्प्लाइजची जी कंडिशन असते, डबल इम्प्लाइजची कंडिशन काय असते बोथ साईडला ट्रस्ट व्हॅल्यू सेम पाहिजे, मग ती एफ पण असू दे किंवा टी पण असू दे, तेव्हा त्याचा आन्सर येणार ट्रू, अदरवाईज त्याचा आन्सर येणार फॉल्स. बट इथे आहेत ना दोन्ही साईडला ट्रस्ट व्हॅल्यू सेम आहे. ट्रस्ट व्हॅल्यू म्हणजे काय टी आणि एफ ह्या ट्रस्ट व्हॅल्यू ट्रू ऑर फॉल्स या ट्रस्ट व्हॅल्यू आहेत. ओके, दोनच ट्रस्ट व्हॅल्यू आहेत, तर या ट्रस्ट व्हॅल्यू दोन्ही साईडला सेम आहेत, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे डायरेक्टली ट्रू येणार आहे. तर मी इथे ट्रू लिहितो, इथे इम्प्लाइज काय येणार एफ येणार आहे. ओके, तर आता इम्प्लाइजची जी कंडिशन असते मी तुम्हाला काय सांगितली, फर्स्टला इथे टी पाहिजे आणि सेकंडला फॉल्स पाहिजे, तेव्हा त्याचा आन्सर येणार आहे फॉल्स, अदरवाईज त्याचा आन्सर ट्रू येणार आहे. ऑलरेडी इथे ती कंडिशन म्हणजे उपलब्ध आहे, म्हणजे उपलब्ध नाही बोलता येणार, ऑलरेडी इथे कंडिशन ती मौजूद आहे, वो कंडिशन यहाँ पे मौजूद है. टी इम्प्लाइज एफ म्हणजे फर्स्ट टर्मला तर टी आपला बरोबर आणि सेकंड टर्मला एफ ती पण बरोबर आहे, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे आपला फॉल्स येणार आहे. दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, तर दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, तर आता वळूया पुढे. मी इथून कंटिन्यू असं केला, इथे कंटिन्यू केलं लगेच, तर ते तुम्हाला समजलंच असेल. आता वळूया पुढे सिक्स्थ सब क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर सिक्स्थ सब क्वेश्चन काय आहे. सिक्स्थ सब क्वेश्चन आहे आपला निगेशन ऑफ पी अँड, आता हे मोठमोठे आले तर आता येते निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर. ओके, ऑर यो ब्रॅकेट कंप्लीट ऑर क्यू अँड आर ऑर पी अँड आर, क्यू अँड आर ऑर पी अँड आर. ओके, आता पुन्हा एकदा वाचून घ्या. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर, निगेशन ऑफ पी अँड ऑर क्यू अँड आर ऑर. ओके 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 ओके, हा बरोबर आहे. तर आता बघूया याचे आन्सर काय येणार आहे. तर फर्स्टली तर रिप्लेस करून घ्या निगेशन ऑफ टी अँड ॲप. ओके, तर आता इथं ऑर, इथे टीच्या क्यूच्या जागी काय येणार आहे टी, ऑर आरच्या जागी येणार आहे एफ. ओके, तिथे ऑर जसं तसं मी कॉपी केला पी अँड आर म्हणजे टी अँड ॲप. नीट बघूयात, पी आणि क्यूच्या जागी आपल्याला टी पुट डाऊन करायचं आहे. ओके 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 ओके, चल आता वळूया पुढे. आता इथे निगेशन ऑफ टीचा आन्सर काय आहे, निगेशन ऑफ टी येणार आहे फॉल्स. ओके, अँड जसं तसं कॉपी केला, निगेशन ऑफ टी येणार आहे फॉल्स अँड फॉल्स. ओके, तर हा एक ब्रॅकेट झाला, मोठा ब्रॅकेट कंप्लीट झाला. इथे ऑर, इथे टी अँड एफ, टी अँडची कंडिशन इज बोथ आर ट्रू, तेव्हा ते ट्रू येणार, बट इथे बोथ आर ट्रू नाही म्हणजे याचा आन्सर येणार आहे फॉल्स. ओके, व्हॉट हॅपन यार, वेट.
इथे निगेशन ऑफ टी काय येणार आहे, निगेशन ऑफ टीचा आन्सर आपला येणार आहे फॉल्स येणार आहे. और जसं तसं मी इथे कॉपी केला. निगेशन ऑफ टी म्हणजे काय येणार आहे, निगेशन ऑफ टी म्हणजे फॉल्स अँड फॉल्स. ओके, निगेशन ऑफ टी म्हणजे फॉल्स अँड फॉल्स. तर हा ब्रॅकेट झाला कंप्लीट. और इथे टी अँड एफचा जो आन्सर येणार आहे, बोथ आर ट्रू पाहिजेत ना, बोथ आर ट्रू तेव्हा त्याचा आन्सर ट्रू, अदरवाईज त्याचा आन्सर फॉल्स. तर मी इथे फॉल्स दिलेला. हा और आहे तसाच टी अँड एफ इथे पण बोथ आर ट्रू पाहिजेत तेव्हा त्याचा आन्सर ट्रू, अदरवाईज फॉल्स. ओके, तर हा मी पूर्ण हे आता बड़ा ब्रैकेट में मैंने उसको अटैच किया. तो अब बढ़ते हैं आगे, पुढे वळूयात. एफ अँड आधी फर्स्टली मी काय बोललो आहे, आधी फर्स्टली आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे आहेत. एफ अँड एफ, अँडची कंडिशन बोथ आर ट्रू, जेव्हा जर नाही तर इथे फॉल्स. ओके, तर हा एक कंप्लीट झाला आपला ब्रॅकेट. इथे और जसं तसा इथे ऑरची कंडिशन आहे, ॲटलिस्ट 1 ट्रू पाहिजे. ऑरची कंडिशन म्हणजे ॲटलिस्ट 1 ट्रू पाहिजे आपल्याला. ओके, ॲटलिस्ट 1 ट्रू. इथे ॲटलिस्ट 1 ट्रू म्हणजे कमीत कमी 1 ट्रू पाहिजे, बट इथे एक पण ट्रू नाही आहे म्हणून याचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. बरोबर, याचा आन्सर डायरेक्टली आपण फॉल्सच लिहून टाकूयात. आणि आता फायनल कंडिशन, फायनल स्टेप काय येणार आहे, एफ अँड एफ. एफ अँडची कंडिशन असते बोथ आर ट्रू तेव्हा त्याचं ट्रू येणार आहे आन्सर, बट इथे एक पण ट्रू नाही आहे म्हणजे याचा आन्सर डायरेक्टली आपण फॉल्स. इथे ऑर आहे जसं तसं इथे फॉल्स मी इथे कॉपी केला, ऑर आणि फॉल्स मी कॉपी केला. तर आता धिस इज आवर फायनल स्टेप. एफ ऑर एफ, ऑरची कंडिशन असते ॲटलिस्ट 1 ट्रू, कमीत कमी 1 ट्रू तरी पाहिजे, पण इथे एक पण ट्रू नाही आहे म्हणजे याचा आन्सर फॉल्स. अँड धिस इज अवर फायनल आन्सर. मी तुम्हाला आधीच बोललेलो आपल्याला आन्सरमध्ये फक्त टी आणि एफ हे दोनच बघायला मिळतील. तुम्हाला हे आन्सर लास्टली फायनल आन्सर जर असं हे लिहून नंतर मग त्याच्या पुढे असा फायनल आन्सर लिहायचं सिस्टमॅटिकली मी फर्स्ट क्वेश्चनमध्ये करून दाखवला. ओके, तर आपल्याला प्रायोरिटी द्यायची कशाला, टायमाला. तर मी पटपट घेतो आहे. तर आपण 6th सब क्वेश्चन आता बघितले, तर हा आपला असणार आहे 7th सब क्वेश्चन आणि हा आपला फायनल. आणि जो 8th सब क्वेश्चन आहे तो तुम्हाला मी सॉल्व करायला देणार आहे, कारण की तुमचाही कॉन्फिडन्स आहे तो वाढणार आहे. ओके, बरोबर. तर आता इथे बघूयात, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू अँड negation of r, negation of p and q and negation of r. ओके, और खूप मोठा आहे हा पण, q implies p और q implies p implies negation of s or r, negation of s or r आणि पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट. निगेशन ऑफ p and q, negation of p and q and negation of r, or q implies p implies negation of s or r. ओके, हां बरोबर लिहिलं आहे मी. आता आपण सॉल्व करूयात. पण फर्स्टली तर रिप्लेस करायचं आहे आपल्याला, तर रिप्लेस आपण करून घेऊयात. निगेशन ऑफ t and t. ओके, अँड निगेशन ऑफ f. ओके, निगेशन ऑफ एफ मी इथे केला. और इथे फक्त पी क्यूच्या जागी आपल्याला टी असं पुट करायचं आहे आणि आर एसच्या जागी आपल्याला काय पुट करायचं आहे, आर एसच्या जागी एफ. निगेशन ऑफ एफ. हां, ओके. तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये निगेशन ऑफ टी काय असतो, फॉल्स असतो. निगेशन ऑफ टी असतो फॉल्स. इथे अँड मी जसं तसं कॉपी केला आणि इथे काय असतो आपला ट्रू पण जसं तसं कॉपी केला. इथे अँड मी जसं तसं हा पण अँड जसं तसं कॉपी केला. निगेशन ऑफ टी एफ असतो टी. ओके, तो फर्स्ट ब्रैकेट इज बड़ा वाला ब्रैकेट है तो मैंने कंप्लीट किया है. तो अब बढ़ते हैं आगे, पुढे वळूयात. टी इम्प्लाइज टी. इम्प्लाइजची जी कंडिशन असते ती फर्स्टली इथे टी पाहिजे, इथे फॉल्स पाहिजे, तेव्हा त्याचा आन्सर फॉल्स, अदरवाईज त्याचा आन्सर ट्रू. तर मी इथे ट्रू लिहिला. ओके, अरे कुठे गेला रे, वेट, स्क्रीन जरा स्क्रॉल करते. ओके, तर ह्याचा आन्सर आता इथे काय येणार आहे, याचा आन्सर इथे येणार आहे टी इम्प्लाइज टीचा आपला आन्सर आला फॉल्स ना, तर हा इम्प्लाइज, ओ माय गॉड क्या आता रे. ओके, हा इम्प्लाइज आणि इथे निगेशन ऑफ एफ. इथे टी इम्प्लाइज टीचा आन्सर मी काय इथे ट्रू का लिहिला, कारण की टी इम्प्लाइजची जी कंडिशन असते, कंडिशनल स्टेटमेंट जो असतो ना, कंडिशनलचा जो कंडिशन असतं ती कशी असते, ते फर्स्टली इथे ट्रू पाहिजे, इथे फॉल्स पाहिजे, तेव्हा त्याचा आन्सर फॉल्स, अदरवाईज त्याचा आन्सर काय येणार आहे, ट्रू. तर मी इथे ट्रू लिहिला. बट आता इथे हा इम्प्लाइज साईन मी इथे कॉपी केला. इथे निगेशन ऑफ एफ और एफ, निगेशन ऑफ एफ और एफ. आता ॲज अ बघूयात, निगेशन ऑफ एफ. निगेशन ऑफ एफचा आन्सर जो येणार आहे तो काय येणार आहे, निगेशन ऑफ एफचा आन्सर येणार आहे ट्रू. और
एफ. ओके, तर हा एक ब्रॅकेट कंप्लीट झाला आहे. तर आता आपण वळूयात पुढे. एफ अँड टी, अँडची कंडिशन असते बोथ आर ट्रू, तर इथे नाही आहेत म्हणून इथे मी फॉल्स, सॉरी इथे ट्रू नाही आहे, इथे फॉल्स येणार आहे आन्सर. ओके, इथे अँडची जी कंडिशन असते ते काय असते, बोथ आर ट्रू. इथे मी लिहून टाकतो, अँडची जी कंडिशन असते ती बोथ आर ट्रू पाहिजे, तेव्हा त्याचा आन्सर येणार आहे ट्रू, अदरवाईज त्याचा आन्सर फॉल्स येणार आहे. ओके, तर इथे बोथ आर ट्रू नाही आहेत ना, इथे बोथ आर ट्रू कुठे आहेत, इथे एफ आहे आणि इथे टी आहे, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. ओके, इथे अँड मी जसं तसं कॉपी केला आणि हा टी पण जसं तसं मी इथे कॉपी केला. तर इथे ऑर, हां, तर टी जसं तसं मी इथे कॉपी केला, इम्प्लाईज पण कॉपी केला. तर टी ऑर एफ, ऑरची कंडिशन असते ॲटलिस्ट 1 ट्रू, इथे कमीत कमी एक तर आहे ट्रू, म्हणजे त्याचा आन्सर काय येणार आहे, ट्रू येणार आहे. ओके, तर इथे आता वळत पुढे एफ अँड टी. एफ अँडची कंडिशन काय असते, बोथ आर ट्रू, बट बोथ आर ट्रू म्हणजे इथे एफ आहे, इथे दोन्ही साईडला ट्रू नाही आहे, म्हणजे याचा आन्सर येणार आहे फॉल्स. ओके, इथं ऑर जसं तसं मी इथे कॉपी केला आणि टी इम्प्लायज टी. टी इम्प्लायज टीची कंडिशन काय असते, इथे टी पाहिजे, दुसऱ्या टर्मला फॉल्स, तेव्हा त्याचा आन्सर येणार आहे फॉल्स, अदरवाईज त्याचा आन्सर येणार आहे ट्रू. ओके, बट इथे काय आहे, इथे टी आहे आणि इथे फॉल्स पाहिजे होता, तेव्हा त्याचा आन्सर काय आला असता, फॉल्स आला असता, बट इथे ट्रू आहे दोन्ही साईडला, म्हणजे याचा आन्सर येणार आहे ट्रू. अरे यार, व्हॉट इज हॅपनिंग. वेट, तर याचा आन्सर काय येणार आहे आपला, टी इम्प्लाईज टी. टी इम्प्लाईज टीचा जो आन्सर जो येणार आहे तो ट्रू येणार आहे, बरोबर. तो ट्रू आन्सर इथे मी लिहून टाकला आहे. तर आता फायनली आन्सर काय येणार आहे, फायनली आन्सर येणार आहे आपला, फायनल आन्सर एफ ऑर एफ. एफ ऑर एफ, ऑरची जी कंडिशन असते ॲटलिस्ट 1 ट्रू, पण इथे ट्रू आहे ना. अरे यार काय होतं आहे, स्क्रीन का वरती जाते सारखी. ओके, तर वेट, ओके, तर ऑरची कंडिशन ॲटलिस्ट 1 ट्रू म्हणजे फायनल आन्सर येणार आहे टी. ओके, तर हे तुम्हाला आन्सर असं लिहून ठेवायचं आहे. ओके, तर ह्याचा आन्सर आलेला आहे आपला ट्रू. आणि जो क्वेश्चन नंबर जो 8 सब क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8 सब क्वेश्चन, तो तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी मी होमवर्क देतो आहे. सेल्फ स्टडीसाठी जर तो आला नाही तर मला इंस्टाग्राम ID मयूर_दळवी_1330ला मॅसेज करून तुम्ही त्याचा आन्सर घेऊ शकता. ओके, तर हाच तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी देतो आहे, कारण की तुमचाही कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हालाही प्रोत्साहन मिळेल की मी हे करू शकतो, आय कॅन डू इट. ओके, तर मी आता हे क्वेश्चन सॉल्व करून आता पुढचे जे क्वेश्चन्स आहेत, पुढचे जे म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मी आता इथे कंप्लीट झाला असं घोषित करतो आहे. आणि पुढचा जो आता पुढचा मी पेज इथे ओपन करतो आहे. आणि पुढच्या पेजवर आता क्वेश्चन नंबर जो 5th आहे, क्वेश्चन नंबर 5th पण सोपा आहे, तर मी आता तोंडीच त्याचे आन्सर सांगून टाकतो आहे. क्वेश्चन नंबर 5th जे आन्सर येणार आहेत ते बघा. फर्स्ट सब क्वेश्चन आहे, फक्त इथे काय बोललेत, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. मी फर्स्टली तुम्हाला बोललेलो की निगेशन मीन्स अपोजिट. निगेशन मीन्स अपोजिट असते. ओके, मी फर्स्टली तुम्हाला बोललेलो आहे. तर आता इथे बघा, फर्स्ट जो सब क्वेश्चन आहे, फर्स्ट सब क्वेश्चन, तिथे काय आन्सर येणार आहे, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तर तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. निगेशन म्हणजे त्या सेंटेन्सचं फक्त अपोजिट आपल्याला करायचं आहे. तर फर्स्टलीचा आन्सर येणार आहे, फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर काय येणार आहे, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. जो सेकंड आहे 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. तर ह्याचा फक्त जो नॉट जो आहे तो काढून उरलेला जो आन्सर आहे तोच आपला फायनल आन्सर आहे. √2 इज रॅशनल नंबर. तर ह्याचा आन्सर येईल √2 इज नॉट रॅशनल नंबर. द पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटॅगॉन. तर ह्याचा आन्सर येणार पॉलिगॉन ABCD इज नॉट अ पेंटॅगॉन. 7 + 3, आता हा फायनल आन्सर आता इथे बघूयात. 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. तर ह्याचा आन्सर काय येणार आहे, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5 असा ह्याचा फायनल आन्सर येणार आहे. तर क्वेश्चन नंबर 5 पण मी इथे तोंडी सांगून तुम्हाला सॉल्व्ह केलेला आहे. पण लेक्चर आता जो आहे तो मी करतो एंड. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये, पार्ट नंबर